नाव न घेता रावसाहेब दानवेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला। काही लोक पराभूत झाल्यानंतर रात्री झोपत नाही, रात्री खडबडून जागे होतात। मी जरी पराभूत झालो असलो तरी मला शांत झोप येते, दानवेंचं वक्तव्य। कोणाचा बाप जरी आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। विरोधकांच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। हे सरकार हप्ते सरकार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं वजन महाराष्ट्रात वाढलं। शिवस्वराज यात्रेच्या दरम्यान जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांची 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड। तारा भवाळकर लोकसंस्कृतीच्या अभ्यासक। केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना स्मारक का नाही? संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला सवाल। संभाजीराजे छत्रपती यांच्याकडनं अरबी समुद्रात शिवस्मारकाची पाहणी। शिवस्मारक झालं पाहिजे अशी आमचीही इच्छा, मात्र स्मारकाच्या विरोधात कोर्टात जाणारे कोण हेही संभाजीराजे यांनी पाहिलं पाहिजे। संभाजीराजेंच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडनं चेंबूरमधील आगीची पाहणी। आगीमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांकडनं प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर। पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा झटका। माजी मंत्री मनीषा निमकर यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये केला प्रवेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।